रामकृष्ण हरे. सज्जन हो, कर्माचा त्याग शक्य आहे का या विषयावर आजचा हा आपला भाग आहे. बऱ्याच वेळा काय होतं, वैराग्याचा आव आणणारे लोक फार असतात. आम्ही हे टाकलं ते टाकलं, आम्ही आता कशात भाग घेत नाही, आम्ही सर्व कर्म त्याग केला आहे. तेव्हा असा कर्माचा त्याग होऊ शकतो का या विषयावर आजचं आपलं हे चिंतन आहे. तर कर्म आहे नित्य, नैमित्तिक, काम्य आणि निषिद्ध असे 4 प्रमुख भाग शास्त्रकारांनी कर्माचे पाडलेले आहेत. तसं तर 42 प्रकारचं कर्म आहे, पण हे 4 भाग महत्त्वाचे आहेत. काही एक नित्य कर्म असतं, म्हणजे उठल्यापासून झोपेपर्यंत जे आपण करतो ना, ते नित्य कर्म आहे. तर ते नित्यकर्म प्रत्येकजण करत असतो, त्यातून फलनिष्पत्ती होत नाही आणि ते करावंच लागतं. दुसरं नैमित्तिक कर्म आहे की काही निमित्ताने करतो. दिवाळी आली अमुक करा, शिमगा आला तमुक करा, एकादशी आली एकादशी धरा, हे नैमित्तिक कर्म झालं. आणि हे तिसरं आहे ते काम्य कर्म आहेत. विशिष्ट हेतू धरून जे केलं जातं त्याला काम्य कर्म म्हणतात, इच्छा धरून केलेलं. आणि चौथं आहे निषिद्ध कर्म, की ते करायचंच नसतं. दारू प्यायचीच नसते, खोटं बोलायचंच नसतं, लांड्या लबाड्या करून लोकांना त्रास द्यायचाच नसतो. हे निषिद्ध कर्म आहेत. शास्त्राने ते सांगितले हे निषिद्ध आहेत, हे करायचेच नसतात. असे 4 प्रकारचे कर्म आहेत. तेव्हा हे नित्यकर्म जे आहे, स्वाभाविक कर्म, तर ते नित्यकर्म आपण टाकू शकत नाही. जसं कर्म या शब्दाचा अर्थच असा आहे, क्रियते, केल्या जाणे. म्हणजे त्याला धातू लागतो, म्हणजे कर्म दाखवणारा धातू लागतो. करणे, जाणे, खाणे, पिणे, झोपणे, श्वास घेणे, हे करणे हे काय दाखवतं? हे झोपलो तरी आपला श्वासोश्वास चालू असतो, आणि असं तरी ते श्वास चालणे, म्हणजे करणे जसं तसं चालणे हे कर्म दाखवतं. ते क्रियापद काय दाखवतं की श्वास चालू असण्याची क्रिया रात्रभर झाली. ते फुफ्फुस अगदी ड्युटी करते बघा, पैसे न भरता, किडण्या काम करतायत, सगळे आपोआपले कामं बिनबोभाट चालू आहेत. ते स्वभाव कर्म असं म्हटलेलं आहे. आणि ते नित्यकर्मात पण मोडतं आणि ते टाकता येत नाही. ते टाकलं की मनुष्य राहू शकत नाही. तेव्हा क्रियते, करणे, जाणे, बसणे, उठणे, श्वास घेणे, झोप घेणे वगैरे. तेव्हा असं जे कर्म आहे तेव्हा ते टाकता येतं का? तर नाही. कर्मामध्ये बदल मात्र करता येतो. कर्माचा बदल करता येतो आपल्याला. म्हणजे उपवासी राहता येतं का? मी सगळे उपवास धरलेले आहे, मी काही खात पित नाही, मरून जाईल तो. भाकरीच्या ऐवजी साबुदाणा खातो आहे, केळी खातो आहे. म्हणजे कर्माचा बदल होऊ शकतो, आहाराचा बदल होऊ शकतो, वेळेचा बदल होऊ शकतो. घरदार सोडलं, आता मठ बांधला आहे, म्हणजे बदल होऊ शकतो, पण त्याग नाही होऊ शकत. तेव्हा फक्त कर्म करताना जे निष्काम कर्म आहे, तर त्या कर्माने चित्तशुद्धी होते. आणि सकाम कर्माने पुन्हा माणसाला जन्म घ्यावा लागतो आणि ते फल भोगासाठी त्याला पुन्हा जन्म. आचार्य म्हणतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे पाहि मुरारे कृपया पारे भज गोविंदम मूढमते. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. फार आचार्यांचे हे स्तोत्र फार महत्त्वाचं आहे. केव्हा तरी बघूया एखादं. सांगायचा मुद्दा असा की कर्म जर शिल्लक राहिलं तर ते भोगण्यासाठी पुन्हा जन्म मृत्यू येतो. म्हणजे कर्म कर, पुन्हा मर, पुन्हा कर, पुन्हा मर, कर्मर कर, असं सारखं चालू असतं. आणि म्हणून ते निष्काम कर्म केलं की ज्ञानाद्वारे त्या माणसाची दुःखमुक्ती होते, चित्तशुद्धीद्वारे. तेव्हा तुलसीदास असं म्हणतात, कर्मप्रधान विश्वरचे राखा, जो जस करे सो तस फल चाखा. कर्मप्रधान
विश्व रची राखा, जो जस करे सो तस फल चाखा, सियावर रामचंद्र की जय. कर्मप्रधान विश्व रची राखा, हे विश्वच मुळात कर्मप्रधान आहे. जो जसं कर्म करील तसं त्याला फळ मिळेल. म्हणजे कर्म हे टाकता येत नाही, तेच सहज कर्म. भगवद्गीता असं सांगते, सहजं कर्म कौंतेय सदोषम अपि न त्यजेत. भगवान म्हणतात, अर्जुना, जे सहज कर्म आहे, पोथीला बसलेला आहे ऐकायला, मध्येच खोकला आली, शिंक आली, तर ते कर्म सहज घडलेलं आहे. एखादा पौराणिक किंवा प्रवचनकार म्हणे, हे खोकायला काय झालं, मध्ये शिंकतोस, पाप येते. तर तसं पाप होत नाही, ते सहज नैसर्गिक कर्म आहे. सहजं कर्म कौंतेय सदोषम अपि न त्यजेत. ते सदोष असलं, आता तिथे खोकणं हे सदोष आहे, कारण इतर श्रोत्यांना त्रास होतो आहे, डिस्टर्ब होत आहे. पण ते नैसर्गिक आहे, तेव्हा तो त्याच्यासाठी करत नाही, म्हणून तिथं फलनिष्पत्ती नाही. दुसरा एक श्लोक गीतेमध्ये असा आहे, काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः. मी हे टाकलं, मी ते टाकलं, मी संन्यासी झालो, असं जे लोक म्हणतात ना, तर संन्यास कशाला म्हणतात ते या श्लोकामध्ये भगवान सांगतात. काम्यानां कर्मणां न्यासम, काम्य कर्माचा त्याग करणं आणि निष्काम कर्म करणं, यालाच संन्यासम कवयो विदुः. कवयः विदुः म्हणजे ज्ञानी लोक असं म्हणतात की काम्य कर्माचा त्याग म्हणजे संन्यास. माऊली काय म्हणते, ज्ञानेश्वर माऊली, जोवरी संग प्रकृतीचा तोवरी त्याग न घडे कर्माचा, जो करू म्हणती तयांचा आग्रह चिवरे. जोवरी संग प्रकृतीचा, जोपर्यंत शरीराचा संग आहे तोपर्यंत कोणत्याही कर्माचा त्याग होऊ शकत नाही. जो कोणी म्हणेल की मी करतो, मी त्याग केला, अमुक केलं, तर त्याचा आग्रह उरतो आणि तो काहीतरी खोटं बोलतोय की काय असा त्याचा अर्थ होतो. तेव्हा लक्षात घ्या, कर्माचा बदल होतो, कर्माचा निष्काम कर्मामध्ये रूपांतर होऊन ज्ञानद्वारे माणसाला दुःखमुक्त होता येतं, कर्माचा त्याग होत नाही. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला आजपर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत राहा, वाटीत राहा. रामकृष्ण हरी.